आता बातमी येते खरात संदर्भातली। आपलं कोणीच काहीही बिघडवू शकत नाही असा विश्वास अशोक खरातला होता। मात्र त्याचे कारनामे सीसीटीव्ही मध्ये कैद होत होते। खरातच्या कार्यालयातला तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही मुळे खरातच्या दुष्कृत्याचा पर्दाफाश करणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत। मात्र खरातची पत्नी कल्पना आणि पोलिसांचा लपंडाव काही संपायचं नाव घेत नाहीये। बोंधू खरात प्रकरणी दिवसभरात काय काय महत्त्वाचं घडलंय ते पाहूया। 32 GB स्टोरेजचे 3 पेन ड्राईव्ह, 64 GB स्टोरेजचा एक OTG पेन ड्राईव्ह, 2 पेन ड्राईव्ह मध्ये 19 फोल्डर्स, एकूण 160 GB चा डेटा। या डिजिटल पुराव्यांमध्ये भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या दुष्कृत्यांची कुंडली दडली आहे। अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SITनं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातनं अनेक पुरावे जप्त केलेत। डिजिटल पुराव्याबाबतचा अहवाल फॉरेन्सिक टीमनं SITला सोपवलाय। आतापर्यंत एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे। प्रत्येक पुराव्याला विशिष्ट कोड वर्ड देण्यात आलाय। पुराव्याचं A, B, C आणि D असं वर्गीकरण करण्यात आलंय। A प्रकारच्या पुराव्यांमध्ये लैंगिक अत्याचाराविरोधातील पुरावे संकलित करण्यात आलेत। खरात विरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी डिजिटल पुराव्यांशिवाय पीडितांचे जबाब आणि काही साक्षीदार सादर करण्यात येणार आहेत। अशोक खरातचा कथित सीए ललित पोफळेने देखील SITकडे धाव घेतली आहे। अशोक खरातनी आपली 8,76,00,000 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा सीए ललित पोफळेने केलाय। मात्र याच ललित पोफळेच्या नावावरती पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये कोट्यावधींची संपत्ती असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं। त्यामुळे आता SIT या सीए ललित पोफळेच्या तक्रारीवरून अशोक खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करणार का आणि त्याचबरोबर या ललित पोफळेच्या संपत्तीची देखील चौकशी करणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। एकीकडे अशोक खरातचे नवनवीन कारनामे उजेडात येत आहेत, तर दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात नेमकी कुठे लपून बसलीये हे काही कळायला मार्ग नाही। कल्पना खरातच्या वतीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय। मात्र तिचा वकीलच न्यायालयामध्ये हजर नसल्यामुळे जामीन अर्जावरच्या सुनावणीसाठी 16 एप्रिलची तारीख देण्यात आली आहे। आर्थिक फसवणूक प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यात अशोक खरात बरोबरच कल्पना खरात विरोधात देखील FIR आहे। तिच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील बजावण्यात आली आहे। तिच्या शोधासाठी SITसह शिर्डी पोलिसांची पथकं देखील रवाना झाली आहेत। अशोक खरातच्या उघडकीस न आलेल्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी कल्पना खरातची अटक गरजेची आहे। शिर्डीहून नितीन ओझासह मुकुल कुलकर्णी आणि शुभम बोडके, ABP माझा नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.